श्रेया, बाळा तू अशी किती वेळ गप्प बसणार आहेस? आम्हाला सवय नाही का तुझी अशा गप्प बसण्याची? काहीतरी बडबड कर. बडबड केली की कसं कानाला गोड वाटतं ग. तोंड वेंगाडलं म्हणजे आमचं बोलणं ऐकवत आहे तुला. अगं मग बोल काहीतरी. 1 मिनिट. म्हणजे जो अपघात झाला तू पडलीस त्या धक्क्यानं तुझी वाचा वगैरे गेली की काय? अरे देवा, जांभळ्यांची एकुलती एक मुलगी. आता मी कुणाला तोंड दाखवू रे देवा? बास आतरंग दादा, काही पण काय बोलतोस? म्हणजे तुला बोलता येतं नाही का? आधी देवा पुढे साखर ठेवतो, त्याच्या आधी तुला देतो. मला एवढं काही झालं नाहीये. मग तू का बोलत नव्हतीस? मला कपिल दादाचा राग आलाय. मालकांचा का? मला एवढं लागलं तरी तो बघायला पण नाही आला मला. त्यांना कळलं नसेल. न कळायला काय तो अमेरिकेला गेलाय का? गौरीताईने सांगितलंच असेल तरी पण तो मला बघायला नाही आला. श्रेया, आता मालकांना कळलंय की तू पडलीयस, तुला लागलंय आणि तरी ते आले नाही. हे शक्य आहे का? आजीबाई, काय कुठे धडपडलात? बघ, म्हणत नव्हतो मी. काय झालंय काय? आणि आता तुम्हीच बोला. आजीबाई रुसलेत ना तुमच्यावर. अगं बाळा, त्याचं काय झालं ना, मी जरा एका कामात अडकलो होतो म्हणून मला येता नाही आलं. श्रेया, एवढं रागवायचं नाही हा. मला उगाच मस्का मारू नका. मला कोणाशी बोलायचं पण नाहीये आणि कोणाचं ऐकायचं पण नाहीये. असं काय करते श्रेया? अगं त्याचं काय झालं ना, माझ्या कॉटेजमध्ये असा खूप सारा पसारा होता आणि मला गौरीताईच म्हणाली की श्रेयाला जरा आराम करू दे, तू हा सगळा पसारा आवर आणि मग जा तिला भेटायला. म्हणून मी आत्ता आलोय. श्रेया, हे बघ कान धरले, उठा वशा काढू. नको. पण मला सांग, तुझ्या कॉटेज मध्ये पसारा कसा झाला? पासपोर्ट शोधतोय माझा मी. हा, हेच मी सांगितलं जांभळ्यांना. काय म्हणाले माहितीये? अतिरेक्यांची इथवर मजलगिरी. रामाश्रयातून तुमचा पासपोर्ट चोरला. आता आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बहादूर आणि मुख्य म्हणजे पोलिसांना कळवावं लागेल. अतरंग, पासपोर्ट नाही ना मिळाला तर हे सगळं खरंच करावं लागेल. जरा शोध ना इकडे कुठे आहे का बघ. हा, शोधतो. पण पासपोर्ट काय असतो? श्रेया, ग पासपोर्ट ही खूप मोठी ओळख आहे तुमची की तुम्ही भारत या देशाचे नागरिक आहात. मग आधार कार्ड वगैरे? श्रेया, माझ्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे सगळं आहे. पण हे परदेशात नाही चालत. परदेशात फक्त पासपोर्ट लागतो. हो, पण कपिल दादा, तुला पासपोर्ट का हवाय? तू काय परदेशात चाललायस का? अगं मी चाललो नाहीये कुठे, पण पासपोर्ट हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. ते हरवलं ना की जाम गडबड होते आणि मग नवीन करायचं म्हटलं की खूप वेळ जातो. मग मी मदत करू? नको नको, आपल्याला लागलंय की नाही. आराम करा इथे. हॅलो, हा मयेकर, बोला बोला. काकू, कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे की, पण तू कसा आहेस? आणि आज काही खास? तू फोन केलास ते? काकू, कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे की, पण तू कसा आहेस? आणि आज काही खास? तू फोन केलास ते? अरे कुठे हरवलास? मी बरा आहे. आम्ही बरे आहोत. काय बऱ्याच दिवसात आपलं बोलणं नाही ना झालं. तुमची तब्येत कशी आहे? अरे आता या वयात आणखी तब्येत कशी असणार? काहीतरी कटकटी चालू असतात, लक्ष द्यायचं नाही तिकडे. पण तुम्ही सगळेजण कसे आहात? इंदू कशी आहे? अरे किती दिवसात बोलले नाही मी तिच्याशी फोनवर, आणि मी फोन केला तर उचलतच नाहीये कोणी फोन तिकडे. फोन आहे ना, फोन डेड आहे. डेड म्हणजे काहीतरी लाईन मध्ये फॉल्ट आहे.
अगं बाई, हो का? तरी मी कपिलला सांगत होते की एकदा घरी आलास ना की मयकरांना फोन लावून दे, मी बोलते त्यांच्याशी, इंदूशी बोलता येईल. पण मला सांगतो काय, मी म्हणे सकाळी लवकर निघतो आणि रात्री खूप उशिरा येतो. काय अलीकडे काम खूप वाढलंय. कपिल बराच वेळ रामाश्रयातच बसलेला असतो. बोलला मला. बरं, पण जरा इंदूला देतोस फोन? इंदू देवळात गेलीये. आल्यावर फोन करायला सांगतो ना तिला. बर, ठेवू का फोन? ठेवू? हो, ठेव. हा, काळजी घ्या. हा, आणि हे बघ, गौरीला आणि इंदूला विचारलंय म्हणून सांग. हा, सांगतो. हा, सांगतो. अच्छा, बाय. बाय काकू, ठेवतो. हा. अहो, काकू होत्या का? कशा आहेत त्या? फार लागलं नाहीये ना त्यांना? आणि कोण आहे त्यांच्या बरोबर? हिरेन पोचला का? आणि तुम्ही खोटं का सांगितलं त्यांना की मी देवळात गेलीये म्हणून? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. शांत हो. बैस बघू इथे. बैस. हे बघ, काकूंना काही झाल्यासारखं वाटत नाहीये बरं का. त्यांचा आवाज अगदी नेहमीसारखा होता. काय? हो, म्हणूनच मी आमच्या संभाषणामध्ये ऍक्सिडेंटचा विषय टाळला आणि तुझ्या हातात फोन देऊन तुला समजावून सांगण्यात माझ्यापाशी वेळ नव्हता. अहो, पण मग कपिल काय म्हणाले? काकूंना ऍक्सिडेंट झालाय म्हणून? तेच मला समजत नाहीये. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझं आणि काकूंचं काही फोनवर संभाषण झालं तर ऍक्सिडेंटचा विषय काढायचा नाही. हो. अहो, पण तुम्ही जरा कपिलना फोन लावून बघा ना. लावतो. काय हो, काय झालं? उचलत नाहीये. आता मेनू कार्ड बदलायला सांगितलं तुझं प्रियांका. काय करतेस तू? नक्की काय चाललंय तुझं काम? हा, काय चाललंय ते? इकडे काय झालं बाबा? काय काय झालं? यू सिंग इन टेन्शन? अरे बापरे, आता पुन्हा टेन्शन. ए बाबा, काय झालंय? काय? अहो जांभळे, तुम्ही म्हणालात ना या सगळ्या मागे काहीतरी दैवी संकट आहे. हा, मलाही तसंच वाटतंय. एका पाठोपाठ हे सगळं घडतंय ना, मला काही कळत नाहीये. ए बाबा, आता नीट सांगणारच का काय झालंय ते? हा, श्रेया बरोबर, गौरी बरोबर जे घडलं ना, त्याच्यामुळे माझं डोकं चालेल असं झालंय रे. नक्की कुणाला काय झालंय सांग ना बाबा, सांग ना काय झालंय. आजी, तुझ्या आजीला काय झालंय? अरे पण तुला आजी नाहीये ना, आई आहे ना. काय झालंय तुझ्या आईला? हा, तरी सांगत असतो मी तुला नेहमी, लग्न कर बाबा, लग्न कर, म्हणजे आईकडे कोणतरी बघेल. पण तू ऐकतच नाहीस. जांभळे, किती बोलताय? थांबा जरा, थांबा. मालकांची आजी म्हणजे आप्पांची आई, त्यांना लागलंय. काय? हो. ओ नो, कशा? कधी? त्या देवळात दर्शनाला गेल्या होत्या, कोणाचा तरी धक्का लागला आणि त्या पायऱ्यांवरून पडल्या. अरे विघ्नार्त्या, अजून किती विघ्न आणणार आहे सध्या या रामाश्रयावरती? फार लागलं नाही ना त्यांना? आता दवाखान्यात ऍडमिट केलंय म्हटल्यावर. अरे बापरे. काय नाही, मालकांना कळलं आणि ते लगेच गेले मुंबईला. हा, मुंबईला गेले सुद्धा? हो. अरे पण आम्हाला सांगून का नाही गेले? का? लगेच तू जाणार होतीस त्यांच्या बरोबर मुंबईला? नाही, मी त्यांना तसं म्हणालो, मी येतो बरोबर, पण मला नको म्हणाले. पण आता यावेळी कसे गेले ते? काय झालं, योगायोगानं एक टॅक्सी आली तिथं आणि मी बसले आणि मग लगेच गेले. हा, आणि मग त्यांचं सामान? कायमचे नाही गेलेले ते. एक बॅग भरलेली होती, मी त्यांना नेऊन दिली. अरे बापरे, बॅग सुद्धा भरली होती? हो. म्हणजे मालकांना माहित होतं का काय की त्यांना मुंबईला जायला लागणार आहे ते? काही काय बोलताय जांभळे, मालकांना कसं माहित असणार आजी पडणार आणि त्यांना जावं लागणार आहे? कपिलला फोन आला की आजींना लागलंय आणि म्हणून तो निघाला आणि स्वतःच गायब झालाय. मला असं वाटतंय की कपिल संकटात आहे. कपिल जर संकटात असेल तर आपल्यालाच त्याला संकटातनं सोडवायला हवं. याच्यावर तर मालकांचं नाव आहे. हे तर आमचं तिकीट आहे. हो, मालकांचं नाव लिहिलंय ना त्याच्यावर.